काय हो, तुम्ही कधी आप्पे पात्रामध्ये रवा टाकून पाहिला आहे का? नाही ना? मग लगेच ही रेसिपी पहा. त्या अगोदर फॉलो करा आणि रेसिपीला सेव्ह करा. एकदा बनवली ना की नेहमी तुम्ही हीच रेसिपी बनवाल. चला मग काय करायचं पहा. एक वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. आता हा रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला पाव चमचा दही घालायचं आहे आणि पाणी घालून हे मिक्सरला अगदी छान असं फिरवून घ्यायचं आहे. पहा इथे आपण याचं छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. सर्व मिश्रण लगेच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची जरा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया. पहा या पद्धतीचं पीठ झालं की 10 मिनिटं झाकून ठेवायचं. पीठ भिजतं तोपर्यंत आपण इथे काही भाज्या चिरून घेऊया. इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा. सर्व अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन काही भाज्या यामध्ये वापरू शकता. 10 मिनिटानंतर पहा आपलं हे जे पीठ होतं ना ते अगदी छान असं भिजलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडासा खायचा सोडा घालायचा. यावरून थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता पहा आपलं पीठ ते छान असं फुललेलं आहे. लगेचच आता यामध्ये आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या घालायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती आप्पे पॅन ठेवायचा. पॅन गरम झालं की सर्व साच्यांमध्ये तेल घालायचं आहे आणि लगेचच तयार केलेलं रव्याचं मिश्रण या सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि यावरती आता आपण झाकण ठेवूया. एक 3 ते 4 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं. पहा आप्पे अगदी छान टम्म असे फुगलेले आहेत. वरच्या बाजूने जरासं तेल सोडून घ्यायचं आणि आप्पे पलटवून घ्यायचे. पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असे हे आप्पे भाजले गेलेले आहेत. आता आप्पे पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. पहा इथे आपले आप्पे दोन्ही बाजूने छान भाजले गेलेले आहेत. अगदी टम्म असे फुगलेले आहेत. मऊ लुसलुशीत आपले आप्पे भाजून तयार झालेले आहेत. हे आप्पे बनवण्याकरता आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. डाळ तांदूळ काहीही न भिजवता अगदी इन्स्टंट झटपट असे आपले हे रव्याचे पौष्टिक आप्पे तयार होतात. एकदा का तुम्ही लहान मुलांना बनवून द्याल ना तर ते तुम्हाला रोजच बनवायला सांगतील. इतके मस्त चवीला हे आप्पे लागतात. पहा आतमधून काय मस्त जाळीदार असे आपले हे आप्पे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि रेसिपीला शेअर करा आणि फॉलो करा. बाय बाय.